हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जन्मानंतर कर्म आणि फळ, मृत्यूनंतरची यात्रा याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, गरुड पुराण हा सनातन धर्मातील अत्यंत महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे. या ग्रंथात विशेषतः जन्म, मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाचे सखोल विवेचन केले आहे. भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांच्यातील संवाद या ग्रंथाचे स्वरूप आहे. यामुळेच याचे नाव गरुड पुराण पडले आहे. गरुड पुराण केवळ मृत्यूचे वर्णन करत नाही, तर आपण आयुष्यात कोणते कर्म करावे आणि दिशा देखील दाखवते, जेणेकरून आपल्याला मृत्यूनंतर अधम योनी भोगाव्या लागतील, सत्कर्मांनी मोक्ष मिळू शकेल. आज आपण गरुड पुराणातील अशा कर्मफलांच्या सिद्धांताची माहिती घेणार आहोत. या अद्भुत शास्त्रातील रहस्य जाणून घेऊया. खूप जण फक्त व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. तर फ्रेंड, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गरुड पुराण एक परिचय. प्रथम थोडक्यात इतिहास जाणून घेऊया. गरुड पुराण हे हिंदू धर्माच्या 18 महापुराणांपैकी एक आहे. हा ग्रंथ प्रामुख्याने मृत्यूनंतर आत्म्याची यात्रा, यमलोकातील शासन व्यवस्था, स्वर्ग आणि नरक यांचे वर्णन करतो. या पुराणात माणसाला त्याच्या कर्माची फळे केव्हा मिळतात आणि कशी मिळतात हे अत्यंत बारकाईने सांगितलेले आहे. गरुड पुराणात एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पूर्वजन्मातील कर्माची फळे भोगावी लागतातच आणि त्याच्या सध्याच्या कर्मानुसार त्यांचा पुढील जन्म ठरतो. हे चक्र असेच चालू असते जोपर्यंत व्यक्ती मोक्ष प्राप्त करत नाही. जन्म आणि विस्मरणाचे रहस्य गरुड पुराण सांगते. एक गहन रहस्य सांगितले आहे. जेव्हा जीव आत्मा एखाद्या स्त्रीच्या गर्भात येतो, जोपर्यंत व्यक्ती मोक्ष प्राप्त करत नाही, त्याने केलेले चांगले वाईट कर्म सारे काही स्मरणात असते. गर्भातील शिशु दुःखी होतो आणि तो परमात्म्याला प्रार्थना करतो की या जन्मात मी फक्त सत्कर्म करीन. पण जन्मानंतर देव स्वतः त्याची स्मृती नष्ट करतो. नवजात बालकाच्या डोक्यावर परमात्मा आपला हात ठेवतो. यामुळे पूर्वजन्माची सर्व आठवण नष्ट होते आणि हेच रहस्य आहे. मोहमायेत अडकलेला मनुष्य पुन्हा पापपुण्याच्या चक्रात अडकतो. गरुड पुराणानुसार एकूण 84 लाख योनी आहेत. या प्रचंड चक्रात जीवाला विविध प्रकारच्या योनीत भटकावे लागते. पौराणिक शास्त्रानुसार या योनीचे विभाजन असे आहे की सुमारे 11 लाख योनी कीटक पतंगाच्या, 20 लाख योनी वृक्ष वनस्पतींच्या, तर केवळ 4 लाख योनी माणसाच्या आहेत. आणि या सर्व 84 लाख योनीतून भटकल्यानंतर आत्म्याला मनुष्य जन्म मिळतो. म्हणूनच शास्त्र म्हणतो की मनुष्य जन्म अत्यंत दुर्मिळ आणि किमती आहे. जर या मनुष्य जन्मात आपण सत्कर्म केले पाहिजे तर पुन्हा लाखो योनीत भटकावे लागेल. शास्त्र सांगते की मृत्यूच्या वेळी व्यक्तीचा जो शेवटचा विचार असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो. भगवान विष्णू स्वतः सांगतात, ज्या भावाने माणूस मरतो त्याच भावाने त्याच्या पुढील जन्म होतो. म्हणजे मृत्यूच्या वेळी जर व्यक्तीचे मन भगवंताला लीन असेल तर त्याला उच्च लोक प्राप्त होतो. पण जर मृत्यूच्या वेळी व्यक्ती काम, क्रोध, लोभ यात अडकली असेल तर तिला तीच नीच योनी मिळते. तसेच मृत्यूनंतर आत्म्याची यमलोकातील वैतरणी नदीपर्यंतची कठीण यात्रा देखील महत्त्वाची असते, जिथे त्याच्या कर्माची तपासणी केली जाते. कर्म आणि पुढील जन्म. गरुड पुराणात सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे कर्माचा नियम. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळे नक्कीच मिळतात. वाईट कर्म केल्यास व्यक्तीला प्रथम नरकात जावे लागते, तेथील यातना भोगाव्या लागतात आणि त्यानंतर त्याला अधम पशुपक्ष्यांची योनी मिळते. यामुळे प्रश्न उद्भवतो की कोणत्या विशिष्ट पापकर्मामुळे कोणती योनी प्राप्त होते, ते आता विस्ताराने जाणून घेऊया. ओम नमः शिवाय. गरुड पुराणात विविध पापांची मिळणाऱ्या योनींची एक स्पष्ट यादी दिली आहे. ही माहिती खालील तक्त्यात दिली आहे. पापप्राप्ती.
योनी जीवन प्रकार, माता पिता किंवा भावाला त्रास देणे, कासवाची योनी. पवित्र ग्रंथाचा किंवा धर्माचा अपमान करणे, कुत्र्याची योनी. मित्रांशी विश्वासघात करणे, गिधाडांची योनी. लोकांची दिशाभूल करणे, घुबडाची योनी. स्त्रीबरोबर जबरदस्ती करणे, नरक यातना. परस्त्री गमन, लांडगा, कुत्रा, कोल्हा, साप, कावळा, बगळा. व्यभिचार, विवाहित स्त्री, सरडी, चमचादूर, बगळा. अन्नाची चोरी, उंदीर. धान्याची चोरी, टोळ. पाण्याची चोरी, चातक. अन्न व्यापारी, नीच कृत्ये, डुक्कर. तोंडाळ, गालीगलोच करणारे, बोकड, बळीचा. अन्न न देता सहज भोजन, कावळा. पापी व्यक्तींसाठी यज्ञ करणारा, गावठी कुत्रा. धर्म न मानणारे नास्तिक, कुत्रा, गाढव. तक्त्यातील उदाहरणांवरून लक्षात येते की अगदी लहान प्रतीत होणाऱ्या चुकीचीही जबरदस्त किंमत मोजावी लागते. शरीर, मन, वचनाने दिलेली प्रत्येक कृती ही बीजाप्रमाणे असते, जे योग्य वेळी योग्य फळ देते. या नियमानुसार कोणीही वाचू शकत नाही. केवळ पशुयोनीच नव्हे तर या जन्मातील शारीरिक व्याधी किंवा अपंगत्व हे देखील पूर्वजन्मातील पापांचे प्रतीक आहे. जर एखादा मुलगा अंध जन्माला आला असेल किंवा त्याच्या शरीरात काही दोष असतील तर हे त्याच्या पूर्वजन्मातील पापांमुळेच आहे. उदाहरणार्थ, जो कोणी गायीचा किंवा ब्राह्मणाचा पायाने तांडव करतो तो पुढील जन्मात पांगळा जन्माला येतो. यावरून असे दिसते की नियती खूप न्यायी आहे. प्रत्येक दुःखामागे काहीतरी कारण असते. गरुड पुराण आपल्याला या कथाद्वारे खूप महत्त्वाचा संदेश देते. जसे कर्म तसे फळ हा नियम नितांत सत्य आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या विवेकाने वागले पाहिजे आणि सत्कर्म केली पाहिजेत. सत्य बोलणे, दान करणे, दयाळूपणा ठेवणे, पितरांचा आदर करणे यामुळे मृत्यूनंतर चांगली गती मिळते. आपण या कथा फक्त बही म्हणून पुढे तर विवेकाने स्वीकारल्या पाहिजेत. हा अमूल्य असा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपला व्हिडिओ समाप्त होत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.